सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या जलदान विधीच्या निमित्ताने सुदेश सोनवणे सरांचा जलदान विधी पुण्यानुमोदन विधी आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थविर यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी छोटेखानी धम्मदेशना दिलेली आहे। सोनवणे परिवार व संपूर्ण आप्तेष्ट नातेवाईक नातेबंधू मित्रमंडळी या ठिकाणी त्यांना उत्पन्न झालेले जे दुःख आहे या दुःखाला सावरण्यासाठी, हे दुःख नष्ट व्हावे यासाठी आपण सर्वजण त्यांना सांत्वन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। हा निसर्गाचा नियम आहे। या निसर्गाच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे। जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे सर्वश्रेष्ठ सत्य जो मनुष्य समजून घेतो, त्याचं चिंतन करतो, मनन करतो, तर त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख असतं, हे सर्व प्रकारचं दुःख तो मनुष्य नष्ट करू शकतो। आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर आपल्या सोबत बुद्ध तत्वज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे। भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्या जीवनामध्ये असंख्य असं दुःख उत्पन्न झालं आणि ते लोक जेव्हा भगवंताकडे गेले, भगवंताने त्यांना उपदेश दिला आणि त्यांचं सर्व प्रकारचं दुःख नष्ट झालं। असे अनेक उदाहरण आपण पाहतो। किसा गौतमीचं उदाहरण आपल्या समोर आहे। एकुलता एक मुलगा तिचा मृत्यूला प्राप्त होतो, परंतु बुद्ध तिला जेव्हा उपदेश करतात तेव्हा तिचं दुःख पूर्णपणे नष्ट होतं। पटाचारा आपण बघतो, पती वारतो, मुलं वारतात, माता पिता वारतात, बहीण भाऊ वारतात, परंतु भगवंताकडे जेव्हा येते, भगवंत जेव्हा उपदेश करतात तेव्हा तिचंही दुःख पूर्णपणे नष्ट होत असते। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये यंपिंची न लभंती दुःखा असं भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे मनुष्याच्या इच्छेची पूर्ती जर झाली नाही तर मनुष्याला दुःख होत असते। जसं सोनवणे परिवारांची इच्छा होते, प्रत्येक परिवाराची अशा प्रकारची इच्छा असते की आपल्या परिवारातील कोणताही व्यक्ती मृत्यूला प्राप्त होऊ नये, ही प्रत्येकाची इच्छा असते। परंतु ही इच्छा काय आपली सर्वच पूर्ण होत नसते। कारण जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे सर्वश्रेष्ठ सत्य यथार्थ रूपाने प्रज्ञेच्या अवस्थेवरती आपण जाणून घेतलं पाहिजे। सोनवणे सर सुद्धा सोनवणे परिवारामधून निघून गेले। सोनवणे परिवारांना अत्यंत दुःख झाला आहे आणि साहजिक आहे। पियोबी दुःखा अपियोबी दुःखा असं भगवंताने म्हटलं आहे। प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा आपल्याला नक्कीच दुःख होत असते। कारण मनुष्याचा जो स्वभाव आहे या स्वभावाला अनुसरून मनुष्य दुःख व्यक्त करत असतो। अप्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा सुद्धा आपल्याला
दुःखच होत असते. आणि त्यामुळे या श्रेष्ठ सिद्धांताला जर आपण समजून घेतलं की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे सत्य जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणार जे दुःख आहे या दुःखाला आपण नष्ट करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला समजून घेत असताना, जाणून घेत असताना आपण नष्ट करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने भगवंताच्या या श्रेष्ठ सिद्धांताला समजून घेत असताना आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये शील पालन केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे आणि प्रज्ञेचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण केला पाहिजे. या 3 कर्माला अनुसरून जर आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर उत्पन्न होणार जे काही दुःख असतं या सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो. आणि त्यामुळे मानवी जीवन हे नश्वर आहे असं भगवंताने म्हटलं आहे. हे संपूर्ण शरीर अनिच्चा वतसंखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते संग समो सुखो. हे संपूर्ण शरीर अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, नष्ट होणार आहे. ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे म्हणजे उत्पन्न होत असतात आणि क्षणामध्ये नष्ट होत असतात, म्हणजे पाण्याचा तो स्वभाव आहे, त्या बुडबुड्याचा स्वभाव आहे निर्माण होणे, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे. अगदी तशा प्रकारे मनुष्याचं जीवन सुद्धा आहे. जन्मास येणे आणि मृत्यूला प्राप्त होणे हे मानवी जीवनाचा स्वभाव आहे. या मानवी जीवनाच्या स्वभावाला जर यथार्थ रूपाने आपण जाणलं, समजून घेतलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा प्रसंग उत्पन्न होत असतात तेव्हा तेव्हा आपण आपल्या स्मृतीला म्हणजे जागरूक ठेवून आपल्या जीवनामध्ये आलेली जी परिस्थिती आहे किंवा जीवनामध्ये असणारी जी सत्यता आहे या सत्यतेला यथार्थ रूपाने आपण समजून घेतलं पाहिजे. आणि यथार्थ रूपाने जेव्हा जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख असतं, आपला प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो त्याचं जे दुःख असतं तर आपण जाणतो, आपण समजून घेतो की मनुष्य हा मरणधर्मी आहे. कारण मनुष्याचा स्वभाव हा मरणधर्मी आहे. आणि मनुष्याचा स्वभाव जर मरणधर्मी असेल, जसं जन्मास येणे हे सत्य आहे, मनुष्य जन्मास येणे हे सत्य आहे, अगदी तशाच प्रकारे मनुष्य मृत्यूला प्राप्त होणे हे सुद्धा सत्य आहे. आणि मग मनुष्य मृत्यूला जर प्राप्त होत असेल तर मृत्यूचे काही कारण भगवंतांनी सांगितले, त्या श्रेष्ठ कारणाला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. मृत्यूचे कारण सांगताना भगवंत असे म्हणतात, जसं उदाहरण दिलं भगवंतांनी, उपमा दिली, जसं जळणारी मेणबत्ती आहे, जळणारा दिवा आहे आणि जळणाऱ्या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे, जोपर्यंत वात आहे तोपर्यंत तो दिवा म्हणजे जळणार आहे. त्या दिव्यामधील जर समजा तेल संपलं तर दिवा विझणार आहे. त्या दिव्यातील जर समजा वात संपली तर दिवा विझणार आहे. त्या दिव्यातील वात आणि तेल या दोन्ही गोष्टी जर संपल्या तरी सुद्धा दिवा विझणार आहे. कधी कधी असं होतं, तेल सुद्धा असतं, वात सुद्धा असते, परंतु हवा आली असेल तर हवेने सुद्धा दिवा विझून जात असतो. अगदी मनुष्याच्या स्वभावाच्या संदर्भामध्ये, जीवनाच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य जीवन जगतो, मनुष्याचे कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य जीवन जगतो. कधी कधी कर्म आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी संपतात तर तेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. आणि कधी कधी असं होतं की मनुष्याचं आयुष्य सुद्धा असतं, कर्म सुद्धा त्या ठिकाणी असतात, परंतु ऍक्सिडेंटली मनुष्याच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगामध्ये मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. त्याला अचानकपणे मृत्यू येणे असं आपण म्हणत असतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यूची ही 4 कारणे भगवंताने सांगितलेली आहे. यथार्थ रूपाने आपण आपल्या जीवनाला न समजून घेतल्यामुळे अशा प्रकारचं दुःख आपल्याला होत असते. परंतु यथार्थ रूपाने जर आपण जाणलं, समजून घेतलं की माझं शरीर हे मरणधर्मी आहे, मी आज ना उद्या म्हणजे मरणारा आहे, हा अनित्य भाव आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये आपण आपल्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी मरणार आहे, एक ना एक दिवस मी मरणार आहे. आज सरोने सर मृत्यूला प्राप्त झाले, उद्या तुमच्यातलं कोणी मृत्यूला प्राप्त होऊ शकते
किंवा मी सुद्धा मृत्यूला प्राप्त होऊ शकतो, हा निसर्गाचा नियम आहे. परंतु मनुष्याच्या मनामध्ये मृत्यूच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची भीती म्हणजे निर्माण झालेली आहे की मनुष्याला मरावं असं वाटत नाही. कोणालाही असं वाटत नाही की मी मृत्यूला प्राप्त व्हावं. अगदी बेडवरती पडलेला मनुष्य असेल त्यालाही असं वाटत नाही की मी मृत्यूला प्राप्त व्हावं, काही दिवस माझं जीवन आणखी जगावं, मी आणखी दिवस काहीतरी जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सुखाचे मरण आणि दुःखाचे मरण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे बघा की सुखाचं मरण कशाला म्हटलं आहे आणि दुःखाचं मरण कशाला म्हटलं आहे. एखादा मनुष्य चालता बोलता आपल्या परिवारासोबत चालता बोलता शेजारी पाजारी नातेवाईक अपतेष्ट तो चालता बोलता एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो आणि एखादा मनुष्य वर्षानुवर्ष मलमूत्रामध्ये पडून जीवन जगतो आणि दोघही मनुष्य मृत्यूला प्राप्त होतात. चालता बोलता असणारा मनुष्य सुद्धा मृत्यूला प्राप्त होतो आणि अनेक वर्षापर्यंत दुःखामध्ये राहणारा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. तर यापैकी कोणतं मृत्यू चांगला आहे? ऐक ना, सहज चालता बोलता आपल्या परिवाराशी जो संवाद साधतोय अशा प्रकारचा मृत्यू आपण सुखद असं म्हणत असतो. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये चालता बोलता सहज मनुष्याने मृत्यूला प्राप्त व्हावं. व्यवहारामध्ये आम्ही अनेक ठिकाणी फिरतो आता, तर असे असंख्य उदाहरण आमच्या समोर आहेत. आम्हाला पाहायला मिळतं की काही मनुष्य अगदी घरी थोडंसं त्यांची तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरने अगदी चेक करण्यासाठी त्यांना हात लावला आणि क्षणामध्ये काही लोक मृत्यूला प्राप्त होतात. असे अनेक उदाहरण आहे. काही लोक असे आहे की शरीरामध्ये त्यांच्या इंजेक्शन देऊ देऊ अगदी शरीरामध्ये कुठेही जागा नसते, एवढं त्यांचं शरीर म्हणजे वीक झालेलं असतं आणि ते स्वतः असं म्हणतात. असे अनेक उदाहरण आहेत की मला मृत्यू का येत नाही, म्हणजे मी का मरत नाही, मी असं कोणतं अकुशल कर्म केलं असेल, मी कोणतं असं पापकर्म केलं असेल की माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दुःख मला उत्पन्न होते, म्हणते मला मृत्यू का येत नाही, असंही म्हणणारे लोक या संसारामध्ये आम्ही पाहतोय. भगवंत असे म्हणतात की सहज बोलता चालता जो मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो तर नक्कीच त्या मनुष्याचे कुठे ना कुठे कुशल कर्म असतात, पुण्यकर्म असतात. मलमूत्रामध्ये अनेक वर्षापर्यंत जर एखादा मनुष्य पडत असेल आणि तशा अवस्थेला प्राप्त होऊन जर तो मृत्यूला प्राप्त होत असेल तर त्याचं जीवन मात्र हे दुःखकारक असतं. नरक यातना ज्याला आपण म्हणत असतो, स्वर्ग आणि नरक कोणी पाहिला कोणी पाहणार नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु या वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना स्वर्ग आणि नरक आपल्याला पाहायला मिळतो. अति दुःखामध्ये जीवन जगणारा मनुष्य अशा प्रकारच्या नरकगामी अवस्थेला प्राप्त झाला असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण स्मृती संप्रणजन्ययुक्त अवस्थेने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रसंगी व्यावहारिक दृष्टिकोनातून एक छोटासा दृष्टांत मी तुम्हाला देतो. कधी कधी दृष्टांताने काही गोष्टी समजतात, उपमा दिल्यानंतर काही गोष्टी समजतात, तत्वज्ञान समजतं. तर मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे संपूर्ण प्रत्येक मनुष्याचं जीवन अगदी अशाच प्रकारचं आहे. एका नगरामध्ये एक राजा असतो. दृष्टांत आहे, सत्य सिद्धांत समजून घेण्यासाठी आपल्याला तो दृष्टांत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. एका नगरामध्ये एक राजा असतो आणि त्या राजाला 4 राण्या असतात. आता राजा म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या राण्या असू शकतात. त्याला 4 राण्या असतात आणि 4ही राण्यावरती तो समान रूपाने वेळ प्रसंगाला अनुसरून म्हणजे जीव लावत असतो, प्रेम करत असतो, त्याच्या प्रती त्यांचे जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण करत असतो. विशेष रूपाने जे पहिली राणी असते तर त्या पहिल्या राणीवरती तो खूप जीव लावतो, खूप प्रेम करतो आणि आपल्या जीवनाचा अर्धा अधिक वेळ, ज्याला 75% 80% आपण असं म्हणूया, तर एवढ्या वेळापर्यंत पहिल्या राणीवरती तो वेळ खर्च घालत असतो आणि अशा प्रकारचं तो जीवन जगत असतो. दुसरी राणी असते, त्या दुसऱ्या राणीवरती सुद्धा त्याचं अतोनात प्रेम असते, असीम असं त्याचं प्रेम असते आणि त्यांना सुद्धा तो खूप काळजी करतो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तिसऱ्या प्रकारची राणी असते, या तिसऱ्या प्रकारच्या राणीला सुद्धा तो अत्यंत प्रेम भावनेने वागवत असतो, तिच्यासोबत अत्यंत सतर्कतेने तो जीवन जगत असतो. या तिन्ही राणीवरती खूप चांगल्या प्रकारे तो प्रेम करत असतो. चौथ्या प्रकारची जी राणी असते ती राणी मात्र
त्याला फारशी काही प्रिय नसते. कधीतरी तो तिच्यावरती प्रेम करतो, तिला जीव लावतो आणि अशा प्रकारे तिच्याकडे दुर्लक्ष करून तो जीवन जगत असतो. कधी एखाद्या वेळेस जर त्याला आठवण झाली तर तिच्यासोबत तो संवाद साधत असतो. अशा प्रकारच्या 4 राण्या त्या राजाला असतात. दृष्टांत आहे, उपमा आहे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी. आणि प्रसंगाला अनुसरून तो राजा बिमार पडतो आणि बिमार पडल्यानंतर आता तो मृत्यूशय्येवर आहे आणि मृत्यूशय्येवर असताना त्याला असं वाटतं की आता आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत, तर आपल्या राण्यांना आपण भेटलं पाहिजे. आणि तो आपल्या सेवकाला सांगतो की माझ्या पहिल्या राणीला तुम्ही बोलवा. पहिल्या राणीला बोलवलं जातं आणि पहिल्या राणीला बोलवल्यानंतर तो राजा म्हणतो की राणी, आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. मी तुझ्यावर अतोनात असं प्रेम केलं आहे, तर मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तू माझ्यासोबत येणार आहे का? अशा प्रकारचा प्रश्न राजा त्या पहिल्या राणीला करतो. तर तेव्हा पहिली राणी म्हणते की महाराज, खरोखर आहे तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता, परंतु मी तुमच्या सोबत मात्र येऊ शकत नाही. राजाचा जो काही भ्रम असतो तो पूर्णपणे भ्रम तुटून जातो आणि तो म्हणतो की ठीक आहे, तू जर माझ्यासोबत येत नाही तर हरकत नाही. सेवकाला सांगतो दुसऱ्या राणीला बोलवायचं. दुसऱ्या राणीला सुद्धा बोलवलं जातं आणि दुसऱ्या राणीला बोलवल्यानंतर तिला सुद्धा तो म्हणतो की राणी, माझ्यासोबत मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तू माझ्यासोबत येणार आहे का? तेव्हा ती दुसरी राणी म्हणते की महाराज, तुम्ही सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम केलं, मला जीव लावला, परंतु मला क्षमा करावी, मी सुद्धा तुमच्यासोबत काही येणार नाही आहे. तुम्हाला मात्र एकट्याला जावं लागेल. पुन्हा तिसऱ्या राणीला सुद्धा बोलवलं जातं आणि तिसऱ्या राणीला बोलवल्यानंतर राजा म्हणतो की मी आता मृत्यूशय्येवर आहे, मी काही वेळानंतर मृत्यूला प्राप्त होणार आहे, तू माझ्यासोबत येते का? तर तेव्हा तिसरी राणी म्हणते की महाराज, मला क्षमा करावी, मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही, परंतु महाराज मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही अगदी मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर मी मात्र दुसऱ्याची होणार आहे. तिसरी राणी असं म्हणते की तुम्ही मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर किंवा मृत्यूच्या त्या अवस्थेला जर तुम्ही असाल, अगदी त्या वेळेमध्ये मी मात्र दुसऱ्याची होण्यासाठी जाणार आहे, मी दुसऱ्याकडे जाणार आहे. असं म्हटल्यावर राजाला एकदम आश्चर्य वाटते आणि राजा म्हणतो की अरे, मी या 3ही राण्याला एवढा मोठा जीव लावला, एवढं प्रेम केलं, सर्व काही मी त्यांना दिलं, माझं संपूर्ण जीवन यांच्यासाठीच मी खर्च घातलं, परंतु या 3ही राण्या माझ्यासोबत येण्यासाठी तयार नाही आहे. तेव्हा चौथ्या राणीला सुद्धा बोलवलं जातं आणि चौथी राणी म्हणते की महाराज, आपण काळजी करू नका. महाराज, तुम्ही जिकडे जासाल तिकडे मी तुमच्या सोबत येण्यासाठी तयार आहे. तुम्ही जर नरकामध्ये गेले ना तरी मी तुमच्या सोबतच आहे आणि तुम्ही जर स्वर्गामध्ये गेले तरी सुद्धा मी तुमच्या सोबतच आहे. अशा प्रकारे चौथी राणी त्या ठिकाणी राजाला सांगत असते. आता दृष्टांत आहे, उपमा आहे, उदाहरण आहे. या 4ही प्रकारच्या राण्या, राजा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपण स्वतः, म्हणजे राजा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपण स्वतःच राजा आहोत. आणि आपल्या ज्या 4 राण्या असतात, तर पहिली राणी जी आहे, तर पहिली राणी म्हणजे आपलं शरीर. पहिली राणी म्हणजे काय? आपलं शरीर. म्हणजे आपल्या शरीराला सजवण्यासाठी, आपलं शरीर चांगलं दिसण्यासाठी, आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. आणि आपलं संपूर्ण जीवन स्वतः सजण्यासाठी म्हणा, स्वतः चांगलं राहण्यासाठी म्हणा, सर्व प्रकारचं जीवन आपण स्वतःसाठी खर्ची घालत असतो. पहिल्या राणीवरती अधिक वेळ त्या ठिकाणी आपण घालवत असतो. म्हणजे हे जे नश्वर शरीर आहे, क्षणभंगूर शरीर आहे, बदलणारं शरीर आहे, परंतु या शरीराच्या प्रती जो अनित्य भाव आहे, या अनित्य भावाला आपण जाणत नाही, समजून घेत नाही. आणि त्यामुळे हे शरीर नष्ट होणार जरी असेल, हे नाशक जरी असेल, तरी सुद्धा मात्र या शरीरावरती आपण अतोनात प्रेम करत असतो. प्रत्येक मनुष्य करत असतो, कारण त्याला आपलं शरीर हवंसं वाटत असतं. ही पहिली राणी आहे. दुसरी राणी म्हणजे आपले जे अपतेष्ट आहेत, जे नातेवाईक आहेत, मग पत्नी असेल, मुलं बाळ असतील, माता पिता असतील, किंवा सर्व आपले अपतेष्ट आहेत, या अपतेष्टांना सुद्धा आपण सांभाळत असतो. सर्व प्रकारच्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपलं जीवन जगत असतो.
तर दुसरी राणी असं म्हणते की महाराज मला क्षमा करावे, मी स्मशानापर्यंत तुमच्या सोबत येणार आहे, परंतु स्मशानाच्या पर्यंत आल्यानंतर तुमच्या सोबत येऊ शकत नाही, स्मशानापासून मी परत येणार आहे. मग आपले नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, हे सर्व केवळ स्मशानापर्यंत आपल्या सोबत येत असतात आणि शेवटी मात्र एकट्याला जावं लागतं. परंतु संपूर्ण जीवन आपण आपल्या परिवारासाठी देत असतो, कारण ते आपले कर्तव्य असतात, नैतिक कर्तव्य ते असतात. आणि या दुसऱ्या राणीला सुद्धा त्या ठिकाणी राजा वेळ देतो, परंतु दुसरी राणी सुद्धा त्यांच्या सोबत येत नाही. तिसरी राणी जी असते की तुम्ही मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर मी दुसऱ्याची होणार आहे, ही तिसरी राणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली असणारी संपत्ती आहे, आपलं असणारं धन दौलत आहे. म्हणजे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर ते कोणाचं होतं? परिवाराचं होतं, नातेवाईकांचं होतं. कधी कधी व्यवहारामध्ये असेही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. इकडे हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती असतो आणि त्याच्या प्रॉपर्टीसाठी अगदी घरामध्ये भांडण होतात, ऐक ना, घरामध्ये वाद होतात, ही प्रॉपर्टी मला पाहिजे, ती प्रॉपर्टी मला पाहिजे, मी त्याचं असं केलं, मी त्याचं तसं केलं, हे सर्व मला पाहिजे. म्हणजे अगदी तो मृत्यूला प्राप्त होतही नाही तरी सुद्धा त्याच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये परिवारामध्ये वाद होतात, भांडण होतात, तंटे होतात. आणि एवढ्या कधी कधी टोकाला जाते, आपण बघतो बघा, म्हणजे शेतीची जर वाटणी असेल तर अगदी त्या शेतीवरून भावाभावांमध्ये अगदी वाद होतात, भांडण होतात, एकमेकांच्या प्रती कधी कधी खून सुद्धा एकमेकांचा केला जात असतो. हे प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. वास्तविक पाहता धनसंपदा या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात, आपण जन्मास आल्यानंतर आपल्या सोबत आपलं असं म्हणून आपण काही आणत नाही. आपण जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो तेव्हा आपलं म्हणून आपण सोबत काही नेत नाही, कारण इथे सर्व काही ठेवावं लागतं. खाली हात आया तो खाली हात जाएगा. म्हणजे या संसारामध्ये खाली हाताने आपण येत असतो आणि खाली हाताने आपण जात असतो. तर तिसरी राणी म्हणजे आपली संपत्ती आहे. आपण मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी त्याचा मालक होत असतो. आणि तिसरी राणी म्हणते की महाराज मी लगेच दुसऱ्याकडे जाणार आहे. चौथी राणी म्हणते की महाराज तुम्ही नरकामध्ये जा किंवा तुम्ही स्वर्गामध्ये जा, मी तुमच्या सोबत येणार आहे. ही चौथी राणी म्हणजे कोण? तर चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म. चौथी राणी म्हणजे आपले कर्म. म्हणजे आपण या संसारामध्ये जशा प्रकारचं जीवन जगत असतो, जशा प्रकारचं कर्म करतो, भगवंत असे म्हणतात की माता पिता आपले कर्म आहे. माता पिता, भाऊ बहीण किंवा इतर अपतेष्ट हे आपले खरे वारसदार नाही आहे. म्हणजे आई वडील ज्याला आपण वारसदार म्हणतो, मुलं मुली वारसदार म्हणतो किंवा अपतेष्ट वारसदार म्हणतो, भगवंत असे म्हणतात की याला खरा वारस म्हटलं जात नाही. हा भौतिक दृष्टिकोनातून, व्यवहारिक दृष्टिकोनातून खरा वारस आहे, परंतु खऱ्या अर्थाने खरा वारस आपले कर्म आहे. आपले कर्म बंधू आहे, आपले कर्म माता पिता आहे, आपले कर्म आप्तेष्ट आहे, आपले कर्म मित्रमंडळी आहे. आणि त्यामुळे कर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात. आपण जशा प्रकारचे कर्म करू, मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पद उठेन भास तिवा करो तिवा, ततोनं सुख मनवेती चक्कं वह वहतो पदं, ततोनं दुःख मनवेती छाया व अनपायनी. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जशा प्रकारचं मनुष्य कर्म करत असेल, चांगल्या प्रकारचे कर्म जर मनुष्य करत असेल तर त्याची स्वतःची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडून जात नाही, तशा प्रकारचे कर्म त्याच्या सोबत असतात. एखादा मनुष्य जर वाईट कर्म करत असेल, अकुशल कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्या मनुष्याचे कर्म ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग ही गाडीची चाके करत असतात, अगदी तशा प्रकारे मनुष्याचे कर्म मनुष्याचा पाठलाग करत असतात. मग चांगले कर्म असेल तर मनुष्य वर्तमान काळामध्ये सुद्धा सुखपूर्वक जीवन जगत असतो. चांगले कर्म असतील तर मृत्यूच्या पश्चात सुद्धा मनुष्य सुगतीला प्राप्त होतो. वाईट कर्म असतील तर वर्तमान काळामध्ये सुद्धा मनुष्य दुःखाने जीवन जगत असतो आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो, नरकगामी अवस्थेला प्राप्त होत असतो. भगवंत तर असे म्हणतात की कोणता मनुष्य म्हणजे मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुगतीला गेला किंवा दुर्गतीला गेला हे तुम्हाला त्यांची जी अंत्ययात्रा असते त्या अंत्ययात्रेमध्ये समजतं. भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य सुगतीला गेला किंवा दुर्गतीला गेला तर त्यांची जी अंत्ययात्रा असते
या अंत्ययात्रेमध्ये तुम्ही समजू शकता. जसं एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर सर्वात शेवटी जे लोक असतात, म्हणजे कप्या कप्याने लोक, ग्रुप ग्रुपने लोक अंत्ययात्रेमध्ये जाताना आपण पाहत असतो. जर ते सर्वात शेवटी जो समूह असतो, तो सर्वात शेवटीचा समूह मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये उघड उघड बोलत असतो. जर मनुष्य चांगला असेल तर लोक हळहळ व्यक्त करतात. लोक म्हणतात की अरे, उगाच मृत्यूला प्राप्त झाला, हा मनुष्य खूप चांगला होता, हा मनुष्य एवढ्या लवकर मृत्यूला प्राप्त व्हायला पाहिजे नव्हता, असं लोक उघड उघड बोलतात. तो जर अकुशल कर्म करणारा असेल, वाईट कर्म करणार असेल, तर लोक असं म्हणतात की बरं झाला गेला म्हणतात. अगदी याचा काही उपयोग समाजासाठी नव्हता, स्वतःसाठी नव्हता किंवा परिवारासाठी नव्हता, असं उघड उघड लोक बोलतात. दुसऱ्या ग्रुपचे लोक सुद्धा हळूवारपणे बोलतात की चांगलं असेल तर चांगलं त्याच्याबद्दल बोलतात, वाईट असेल तर वाईट बोलतात. तिसऱ्या प्रकारचा जो ग्रुप असतो तर तोही चांगलंही बोलतो, वाईटही बोलतो. आणि चौथ्या प्रकारचा जो ग्रुप असतो तो सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्यामुळे राज्याची जी चौथी राणी आहे, ज्याला कर्म असं म्हटलं आहे, तर हे कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात. आणि जशा प्रकारचे कर्म आपण करतो तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे मृत पावलेला व्यक्ती तो वर्तमान काळामध्ये जशा प्रकारचे कर्म करतो त्या कर्माला अनुसरून त्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख त्याला प्राप्त होत असते. मृत्यूच्या नंतर सुद्धा भगवंत असे म्हणतात की पुण्यकर्म करणारा, कुशल कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुगतीच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. सोनवणे परिवारांनी आपल्या जीवनामध्ये, बाबांनी सुद्धा जे जे काही कुशल कर्म केले असतील, पुण्यकर्म केले असतील, हे पुण्याचं अनुमोदन आपण करत असतो. जो मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला आहे त्यांच्या प्रती हे अनुमोदन असतं. म्हणजे त्यांनी आपल्या परिवारासाठी जे कुशल कर्म केले, समाजासाठी जे काही कळत नकळत जे काही सहाय्य केलं, मदत केली, ते कुशल कर्म असतील. आणि त्यांनी स्वतःचे जे काही कायेचे, वाचेचे, मनाचे कुशल कर्म असतील, त्या कर्माच्या रूपाने निश्चितपणे ते जिथे कुठे उत्पन्न होत असतील तर चांगल्या प्रकारचे कर्म असतील तर ते नक्की सुगतीला प्राप्त होतील. आणि त्यांनी जे काही कर्म केले तर हे कर्म सुद्धा आपण आज सोनवणे परिवारांनी या प्रसंगी जे कुशल कर्म केलं, जसं 2 बुद्धपुत्रांना भोजन दान दिलं, आताच आपण चिवरदान दिलं, आर्थिक दान दिलं, तुम्हा सर्वांना सुद्धा म्हणजे भोजन दान देत आहेत, हे सर्व कुशल कर्म आहे. याला दानाचं अनुमोदन अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारच्या दानाचं अनुमोदन आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये आपल्या आपतेष्टांच्या प्रती केलं पाहिजे. कारण हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. आपले जे आपतेष्ट असतात त्यांच्या प्रती हे कुशल कर्म आहे. कारण भगवंत असे म्हणतात, मनुष्याला संतती प्राप्त व्हावी यासाठी जे 5वं कर्म भगवंताने सांगितलं, तर माझं उत्तरीय कार्य माझे पुत्र करतील, माझी पुत्री करतील, माझे अपतेष्ट करतील, माझे बहीण भाऊ करतील, अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि त्यामुळे विशेष रूपाने आमच्या निकम आई आहेत, निकम आईने आग्रहपूर्वक बाबांचा जो जलदान विधी आहे, खरं तर आमचं शेड्यूल फार बिझी असतं, परंतु आईचा एवढा आग्रह होता की भंतेजी तुम्ही आले पाहिजे, आणि त्यामुळे आम्हाला खरं तर यावं लागलं. ते बाबांचं सुद्धा कुशल कर्म असेल, पुण्यकर्म असेल. आणि त्यामुळे अशा प्रकारचे कर्म हे आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आपल्याला सुखाच्या अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे चौथी राणी सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये चौथी राणी बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण हे जे शरीर आहे हे शरीर नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. खरं तर चांगले कर्म आणि वाईट कर्म आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे हे कोरोनाच्या काळामध्ये मनुष्याला सत्यता समजलेली आहे. अनेक लोक आपण बघतो की जे लोक म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना अगदी परिवाराला मुख सुद्धा त्यांना पाहायला मिळालं आहे. अनेक लोक असे मृत्यूला प्राप्त झाले, हॉस्पिटलमध्ये मृत्यूला प्राप्त झाले. कोणी नातेवाईक त्यांना बघण्यासाठी गेला नाही, कोणी नातेवाईक त्यांना अग्निदाह देण्यासाठी गेला नाही. अगदी म्हणजे ज्याप्रमाणे जनावर एखाद्या गड्ड्यामध्ये टाकावे, अगदी तशा प्रकारे मनुष्यांच्या बॉड्या त्या गड्ड्यामध्ये म्हणजे टाकण्यात आल्या होत्या. कारण मनुष्याचं जीवन हे फार नश्वर आहे, क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या प्रती विशेष आसक्ती ठेवून काही उपयोग नाही आहे. हे नाशवंत शरीर आहे, हे नाशवंत शरीर आहे. भगवंत असे म्हणतात की या नासक्या शरीराने आपण चांगले कर्म करू शकतो आणि या नासक्या शरीराने आपण वाईट कर्म सुद्धा करू शकतो. हे नासक शरीर आहे,
या नाशक्या शरीराने जर एखादा प्रज्ञावान मनुष्य असेल, एखादा बुद्धिवान मनुष्य असेल, तर तो शील पालन करेल, तो दान पुण्य करेल, तो प्रज्ञेचा अभ्यास करेल. एखादा मूर्ख मनुष्य असेल, अडाणी मनुष्य असेल, तर या शरीराने तो चोर्य कर्म करेल, व्यभिचार करेल, प्राण्यांची हिंसा करेल. म्हणजे चांगला मनुष्य चांगले कर्म करू शकतो, वाईट मनुष्य वाईट कर्म करू शकतो. आणि त्यामुळे शरीराच्या प्रती विशेष आसक्ती न ठेवता त्याच्या प्रती अनित्य भाव आपण जाणला पाहिजे आणि त्या शरीराने चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपले आप्तेष्ट असतात, नातेवाईक असतात, सर्व मित्रमंडळी असतात, हे जरी आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण जरी असतील तरी सुद्धा आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये सदाचाराचा, नीतिमत्तेचा, शीलाचा मार्ग शिकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. संपत्तीच्या प्रती आपण हावभाव न करता काही लोक रात्रंदिवस केवळ संपत्ती प्राप्त करण्याच्या नादी लागतात आणि त्या मनुष्याला कोणत्या प्रकारचं सुख प्राप्त होत नाही आणि त्यामुळे मनुष्याच्या इच्छा जेवढ्या कमी असतील तेवढं दुःख कमी असतं, जेवढ्या अधिक इच्छा असतील तेवढं मनुष्याला दुःख असते. आणि त्यामुळे केवळ संपत्तीच्या नादी न लागता आपल्याला जेवढं काय आवश्यक आहे तेवढे धनसंपदा आपण संग्रहित करावी, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. समाजासाठी मला काय देणं आहे, समाजासाठी मी काय देऊ शकतो, अशा प्रकारचा विचार आपण करण्याचा प्रयत्न करावा. आणि सारांश रूपाने आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं. जिथे जिथे आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते, जसं विहाराचं कार्य असेल, धम्मकुटीचं कार्य असेल किंवा अन्य प्रकारचं एखादं सोशलिस्ट ऍक्टिव्हिटी असेल, सोशल वर्क असेल, तर अशा प्रसंगी आपण सदा सर्व काळ एक हात आपल्या मदतीचा आपण देण्याचा प्रयत्न करावा. आज या प्रसंगी अधिक न बोलता सोनोने बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये परिवारासाठी जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या कुशल कर्माच्या बलाने त्यांनी स्वतः जे काही कुशल कर्म केलं, त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने आज त्यांच्या निमित्ताने सोनोने परिवारांनी जे भोजन दान दिलं, जे चिवरदान दिलं, जे आर्थिक दान दिलं, या संपूर्ण दान कर्मच्या बलाने सोनोने बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. बाबांच्या जाण्यामुळे सोनोने परिवारांना जे काही दुःख झालं आहे ते संपूर्ण दुःख बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.